सोयाबीन हे राज्यातलं एक महत्त्वाचं कोरडवाहू पीक आहे। सोयाबीन लावल्यानंतर योग्य नियोजन केल्यास चांगलं उत्पन्न मिळतं। कमी काळात योग्य पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल वाढलाय। सध्या सोयाबीनचं काय नियोजन करावं याविषयी आज आपण कृषी संशोधन केंद्र वाशिमच्या डॉक्टर बी.डी. गीते यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। यावर्षी साधारणपणे पाऊस हा सुरुवातीचा फार चांगला पडलेला आहे आणि त्यामुळे साधारणपणे 10 ते 12 तारखेपासून जूनच्या या पिकाची पेरणी सुरू झालेली आहे आणि ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं सुद्धा संकट ओढवलेलं आहे। ज्या ठिकाणी अतिवृष्टी नाही झाली आणि जमिनीनुसार जी पिकं 10-12 तारखेच्या तेवढ्यात पेरल्या गेलेली आहेत तर त्यांची परिस्थिती वाढ वगैरे अतिशय समाधानकारक आहे। तर या पिकाच्या काळजीच्या दृष्टीने ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे आणि पेरणीस उशीर होत असल्या कारणाने की त्या ठिकाणी दुबार पेरणीच्या ठिकाणी लवकर येणारे जे सोयाबीनचं वाण आहे, उदाहरणार्थ JS 9305 सारखं याची पेरणी करावी। कारण हे पीक नंतर लवकर तयार होऊन जे काही आपल्याला नंतरचं पीक घ्यायचं असते त्यासाठी शेत आपलं लवकर तयार होईल। ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये तर त्या ठिकाणचं पाणी हे शक्यतोवर त्या शेताच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा। त्यासाठी मोठाले चर एक शेताच्या बाजूला खोदून त्यामध्ये ते पाणी मुरू द्यावं आणि तशा प्रकारे त्या शेतामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे। ही जर काळजी नाही घेतल्या गेली तर त्या ठिकाणचं झाडं ही मरतात, त्याच्यावर रोगाचं प्रमाण वाढू शकते, त्याची वाढ चांगली होत नाही आणि उत्पादन कमी होऊ शकतं। ज्या ठिकाणी काही विशिष्ट शेतामध्ये काही विशिष्ट भागातलं सोयाबीन त्या पावसाच्या पाण्यामुळे जास्त ओलाव्यामुळे गेलेला असेल तशा ठिकाणी फक्त तेवढ्याच भागापुरती डबल पेरणी करावी। ज्या ठिकाणी या सोयाबीनची थोडीशी जी काही जर्मिनेशन कमी झालेलं असेल तर त्या ठिकाणी डिबलिंग करणं किंवा आपले खळगे भरणं खुरपीच्या सहाय्यानं आवश्यक आहे। तर ज्या ठिकाणी हे पीक पतलं झालेलं असेल त्या ठिकाणी खुरपीच्या सहाय्यानं साधारणपणे हे पीक 6 ते 8 दिवसाचं झालेलं असताना ते खळगे किंवा खाडण्या भराव्यात। त्याचबरोबर की ज्या ठिकाणी हे पीक दाट झालेलं असेल त्या ठिकाणी विरळणी करून 2 झाडातील अंतर 8 ते 10 सेंटीमीटर ठेवणं हे आवश्यक आहे। कारण यामुळे त्या जे काही व्यवस्थित झाडामधील अंतर जर असेल तर त्या झाडांना योग्य प्रमाणात खतांचा उपयोग होतो, पाण्याचा मॉइश्चरचा उपयोग होतो, हवा आणि उष्णतेचा त्याला सूर्यप्रकाशाचा व्यवस्थित उपयोग होऊन त्याची वाढ चांगली होते आणि त्याच्यापासून जे काही बियाणं तयार होणार आहे ते चांगल्या प्रतीचं तयार होते। तर म्हणून त्या पिकामध्ये खांडण्या भरणे आणि विरळणी करणे हे एक अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत। यानंतरचा मुद्दा असा की सोयाबीनचं जे पीक आहे हे साधारणपणे 35 ते 40 दिवसापर्यंत तण विरहित ठेवणं आवश्यक आहे। तर या तणांचं नियंत्रण करण्यासाठी शक्यतोवर शेतकरी बांधवांनी 1-2 निंदण्या किंवा कोळपण्या करून त्या तणांचं नियंत्रण करणं आवश्यक आहे। ज्या ठिकाणी तणांचं नियंत्रण हे डवरणीच्या सहाय्यानं किंवा खुरपणीच्या सहाय्यानं करणं शक्य नसेल त्या ठिकाणी तणनाशकांचा उपयोग करावा आणि यासाठी जे काही सोयाबीनसाठी उपलब्ध असलेले तणनाशकं आहेत त्यामध्ये परशूट आणि टार्गा सुपर। तर यामधील परशूट हे तणनाशक साधारणपणे 15 ते 20 दिवसांनी याची फवारणी करावी व टार्गा सुपर या तणनाशकाची फवारणी साधारणपणे 25 ते 30 दिवसांनी करावी। या तणनाशकाचा जो काही एकरी डोज आहे हा साधारणपणे 400 मिली प्रति एकर क्षेत्रासाठी हे वापरावं आणि सर्वसाधारणपणे 25 ते 30 मिली 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन या तणनाशकांची फवारणी करून साधारणपणे हे पीक 35 ते 40 दिवसाचं असेपर्यंत तणविरहित ठेवावं। सोयाबीनचा जो कालावधी असतो पेरणीनंतर ते काढणेपर्यंतचा किंवा त्या शेंगा म्हणजे अशा मॅच्युअर होण्यापर्यंतचा, तर या कालावधीमध्ये साधारणपणे 10 ते 12 दिवसाचे असे 1 ते 2 पावसामध्ये खंड पडत असतात। या खंडामुळे या सोयाबीनचं उत्पादन कमी होत असते, त्या पिकाची वाढ बरोबर होत नाही आणि उत्पादन कमी होत असते। तर या खंडाचा जास्त परिणाम त्या पिकावर होऊ नये म्हणून या खंड काळामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची व्यवस्था असेल त्यांनी पाणी द्यावं आणि याला दुसरा पर्याय असा ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची व्यवस्था नसेल किंवा पाणी देण्याची व्यवस्था असेल या सर्वांसाठी की मूलस्थानी जलसंधारणाचं काम करावं। यासाठी जी काही दुसरी डवरणी आहे किंवा
25 ते 30 दिवसामध्ये एक डवरणी करावी। त्या डवऱ्याच्या जानकुडाला साधारणपणे 5 ते 7 सेंटीमीटरपर्यंत खालीहून दोरी गुंडाळावी आणि असं डवरणी काढताना ते साधारणपणे 20 ते 25 मीटरवर ते डवरं उचलावं, कारण या प्रकारच्या त्या जमिनीमध्ये सऱ्या तयार होतील। त्यामध्ये जास्त पाणी पडलं तर ते वाहून जाईल आणि त्यामध्ये त्या पाण्याचं मध्यम पाऊस पडलेला असेल तर ते जागेवर पाणी मुरण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि जो काही खंडकाळामध्ये त्या पिकाला ताण बसणार आहे, त्याचं उत्पादन कमी होणार आहे, तर ते टाळता येईल आपल्याला। त्या पिकांवर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे। त्या पानांच्या पाठीमागून जी काही या किडीची पतंग असतात ती पांढऱ्या रंगाची अगदी बारीक अशी अंडी घालतात। ही अंडी साधारणपणे 10 ते 12 दिवसांनी त्या पानांवर घालणं सुरू होते। त्या अंडीमधून साधारणपणे 6 ते 7 दिवसांनी अळी बाहेर येते आणि ती अळी या पिकाची पानं खाते आणि त्यामुळे जर जास्त पानं खाल्ल्या गेली तर त्या पिकाची वाढ वगैरे व्यवस्थित न होता त्या पिकाच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो। तर या अळीचं साधारणपणे अंडी टाकणे आणि बारीक बारीक ज्या अळ्या आहेत या हिरव्या उंटअळीच्या या सुरुवातीला पेरलेल्या पिकांवर दिसायला लागलेल्या आहेत। तर ही अळी कंट्रोलसाठी नियंत्रणासाठी अगदी सोपी राहते। या अळीच्या नियंत्रणासाठी साधारणपणे पीक हे 10 ते 12 दिवसाचं असताना एक निंबोळी अर्काची फवारणी करावी। यामुळं या निंबोळी अर्कामुळं की त्या अंडी टाकण्याचं प्रमाण वगैरे त्या किडीचं हे कमी होते आणि अशी निंबोळी अर्काची फवारणी केल्यानंतर सुद्धा जर या अळ्यांचं प्रमाण त्या पिकावर दिसतच असेल आणि साधारणपणे 1 मीटर ओळीमध्ये 3 ते 4 अळ्या किंवा त्यापेक्षा जास्त अळ्या जर दिसत असेल तर क्विनॉल्फास, क्लोरपायरिफास किंवा एंडॉक्झिकार्प यापैकी कुठल्याही कीटकनाशकाची साधारणपणे 40 ते 50 मिली हे पॉवर स्प्रेअरमध्ये 10 लिटर पाण्यात घेऊन याची फवारणी करा।